तर मंगेशजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय, जे सकाळच्या सत्रापासून आपण बघू शकता. ते एक आगळं वेगळं कॅश प्राइज, खास करून विकास यावर एक आगळं वेगळं प्रेम बघायला मिळतंय. पहिला चेंडू नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, म्हणजेच आणखी एक जर आला तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज. संध्याकाळच्या सत्रामध्ये मालामाल होण्याचा या ठिकाणी मात्र आपण बघू शकतायत, परंतु संघाकरिता चांगलं योगदान. 1000 तर आलेत, 1000 येणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास. स्प्रिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. स्प्रिटचा चेंडू आहे कुठल्याही पद्धतीचा, थोडासा, कारण की मी म्हटलंय फ्री हिट आहे आणि फ्री हिट वर तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आणि जिथे आपण बघू शकतायत अति उत्साहाने अपील करण्याचा प्रयत्न, नॉट आउटचा इशारा सुद्धा आलाय पंचांच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आहे, अगदी आपण बघू शकतायत मॉर्निंग सेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं, आफ्टरनून सेशन अगदी योग्य त्या पद्धतीने हाताळलं आणि त्यानंतर इव्हिनिंग सेशन मध्ये आपण बघू शकतायत पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस डाऊन द लेग आहे, अगदी आपण बघू शकतायत खेळण्याचा प्रयत्न, व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने यावेळेस दंडित केलं जाईल. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर जॉईंट झाले आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन कार्ड. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण मात्र थेट या स्पर्धेचं आपण बघू शकतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. काय आपण बघू शकताय तर शेअर मार्केट थोडंसं वाढलं जात आहे. जर सलग 2 येतात तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज, परंतु अगदी आपण बघू शकताय चेंडू थोडासा ओव्हर पिच राहिला आणि ओव्हर पिच चेंडूला सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आणि ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर ग्रामीण भाषेमध्ये चापट स्ट्रोक आणि त्याच पद्धतीने स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये रंगताना जतीन पाटील याच्या बॅट चाल बाज की नजर और जतीन पाटिल के फलंदाजी पे संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. आणि त्याच पद्धतीने हे 3 स्ट्रोक सांगून जातात आणि जतीन पाटील याचं फॉर्म मध्ये येणं बाकीच्या संघाकरिता रेड सिग्नल आहे. आणि मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू सिच्युएशन मध्ये जतीन 26 अंकांवर सुपर फलंदाजी आणि अगदी थोडासा विचार विनिमय करण्यामध्ये भाग पाडले संघाला. जिथे कान मंत्र तर दिलाय, परंतु हा कान मंत्र कामास येईल का, कारण की जतीन पाटील याची बॅट मात्र तळपत असताना मैदानाच्या आतमध्ये. म्हणून एखाद्या चांगल्या फलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता एका इनिंगची गरज आहे
आणि ती इनिंग येत असताना एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये जतीन पाटील याच्या बॅटमधनं लगातार 4 आलेत, 5वा येईल का? आणि ते मिस टायमिंग स्ट्रोक. कणखर सुरुवात करून दिल्यानंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेट लाभ झालं आणि अगदी म्हणायचं झालं तर मोठा फटका, सलग 5वा षटकार मारण्याचा मोह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. मिडऑफच्या रिझन मध्ये मात्र विकेटचं पतन झालंय. चांगला झेल जतीन पाटीलच्या खेळीला यावेळेस फुल स्टॉप लागतोय. स्कोर कार्ड आहे, एक षटकाचा खेळ झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट तर मिळाले, परंतु या स्टार्टला कन्वर्ट करावं लागेल बाकीच्या फलंदाजाला. नो डाऊट या अगोदर हर्षद आणि प्रीतम याची जी भागीदारी झाली होती ती खूप योग्य त्या पद्धतीने, जिथे आपण बघितला 89 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या होत्या. 90 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघू शकता त्या धावा डिपेंड सुद्धा झाल्या, म्हणजेच एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असणार आहे. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अगदी खडे खडे स्ट्रोक खेळले त्यावेळेस आपण बघू शकता कन्व्हिन्सिंग नाही, चेंडूपासून थोडेसे लांब राहिले आणि चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. अतुल या गोलंदाजाला आपण बघू शकता गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. पहिलं षटक थोडंसं महागडं, परंतु या पहिल्या षटकामध्ये विकास विकेट टेकर गोलंदाज बनला. जतीन याला मागे धाडलंय, परंतु जी मोठी धावसंख्येची नीव रचली त्या निवेला मात्र यावेळेस आपण बघू शकता कन्वर्ट करावं लागेल. हेच मी म्हटलं या अगोदर. सुरुवात तर कणखर झालंय, परंतु या सुरुवातीला शेवटच्या एंड पर्यंत कुठला फलंदाज घेऊन जाईल, पोटेन्शियल आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा ते पोटेन्शियल तुम्हाला सज्ज करावं लागेल, कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक नवीन सामना एक नवीन चॅलेंज तुमच्या समोर घेऊन येतं आणि या नवीन चॅलेंजला तो परिपक्वतेपणे सामोरं उभा राहतो. यश सुद्धा त्याच्या पदरामध्ये पडताना बघायला मिळतंय. यावेळेस लिव्ह केल्या चेंडूला जास्तीत जास्त बाहेर आहे. पंच सॅटिस्फाय आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा. प्रीतम या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला बघायला मिळाला. काय जबरदस्त इनिंग, अगदी आपण बघू शकता मागे ठेवलं होतं, परंतु या मॅच मध्ये समोर आणलाय. हर्षद
मैदानाच्या आतमध्ये अभी नाही तो कभी नाही, कारण की इथून जो संघ पराभूत होईल पॅकअप होणार आहे नो डाऊट, आणि इथून जो संघ मात्र विजयी होईल त्यांना 2 हात करावे लागतील विवान स्पोर्ट्स या संघाशी, म्हणून इथे चुकीला माफी नसणार आहे. एकंदरीत चांगला खेळ हेच एकमेव कानमंत्र असणार आहे प्रत्येक खेळाडूंकरिता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर घनश्याम भोईर या फलंदाजाला आपण बघू शकतायत. पहिला सामना आठवतोय घनश्यामाने 28 धावांची इनिंग आकारली होती, जिथून मात्र संघाला सावरलं होतं. त्याच इनिंगची गरज पुन्हा एकदा संघाकरिता असणार आहे. चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट केलं. आल्या आल्या मात्र फुलटॉस चेंडू दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही हाताने स्वीकारलं घनश्याम याने, आणि 6 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत. 6च्या साह्याने स्कोर कार्ड आहे 39 रन्स ऑन कार्ड. 39 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मिस्टर अतुल सज्ज होईल. आणखी त्याची भीती कधीच वाटत नाही, आणि हा स्ट्रोक सांगून गेला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार, आणि अगदी डगआउट मध्ये सेट होऊन आलेला फलंदाज घनश्याम भोईर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बली 45 अंकांवर. 45 रन्स ऑन कार्ड. मी म्हटलं की या खेळपट्टीवर गोलंदाजाची थोडीशी कसोटी लागताना नेहमीच आपण बघितलंय, कारण की हवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक आहे, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला कॉन्सन्ट्रेट ठेवून व्यवस्थित कनेक्ट जर चेंडू झाले तर नक्कीच ते 6 धावेंकरिता जातील नो डाऊट. परंतु गोलंदाजामध्ये व्हॅरिएशन असणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, परिवर्तन सुद्धा असणं आणि कुठल्या लाईन लेंथवर परिवर्तन करणं हे असणं गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने विकास या गोलंदाजाला आपण बघू शकतात. नक्कीच पहिलं षटक थोडंसं महागडं गेलं, कारण की समोर फलंदाज सुद्धा त्या ताकदीचा होता, परंतु शेवटच्या चेंडूवर जो विकेट घेतला तिथून थोडासा कॉन्फिडन्स आला, विकास आला. विकास आपण बघू शकता थर्ड स्पेलमध्ये आला. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाकडे हे तिसरं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होण्याचा प्रयत्न आहे यशोदया महाराज या संघाचा. सुरुवात तर त्या पद्धतीने झाली. यावेळेस लेग ग्लान्स केला. बेधडक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज येतोय षटकाराने आणि चौकाराने आपलं खातं ओपन करतोय, आणि जिथून आपण बघू शकता एक चांगली कन्व्हिन्सिंग टोटल आतापर्यंत 49 रन्स ऑन कार्ड. 49 धावा यशोदया महाराज या संघाच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास यावेळेस सज्ज होईल. थोडासा विचार विनिमय केला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदलाव. यावेळेस 5 क्षेत्ररक्षक आपण बघू शकतायत ऑन साईडला घेतले गेलेत. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काव कॉर्नर रिझन, डीप लॉंग ऑन आपण बघू शकताय. त्यानंतर मिड ऑफ साठी या सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण बघू शकताय. तर पॉइंट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. गली रिझन ज्या ठिकाणी आपण बघू शकता थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन तैनात केला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विकास. चेंज ऑफ आपण बघू शकतात गॅदर होत असताना एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल घेतले. सिंगलच्या साह्याने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि सांघिक अर्धशतक 50 धावा या ठिकाणी यशोदया महाराज या संघाच्या लागत असताना आपण बघू शकतायत 2.3 चेंडूंच्या खेळामध्ये
चांगली फलंदाजी, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आणि हेच डॉमिनेशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपलं स्वतःचं कॉम्बिनेशन ओळखा, लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. घनश्याम, क्या बात आहे यार, सुंदर फलंदाजी आणि अगदी आज होम ग्राउंडवर खेळण्याचा जो अनुभव आहे तो परिपूर्ण यूज करत असताना मैदानाच्या आतमध्ये लगातार आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघतोय आणि श्याम सुहानी करण्याचा प्रयत्न यावेळेस घनश्यामाच्या माध्यमातून. स्कोर कार्ड आहे 68 रन्स ऑन कार्ड, 68 धावा या फिगर्स आहेत अगदी 3 षटकांमध्ये. आणि जिथे स्पेल समाप्त केलं विकास याने आपल्या स्पेलमध्ये अगदी बघू शकतात 49 धावा आणि 1 विकेट घेतलाय. लगातार 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचण्याचा कारनामा आजच्या दिवसामध्ये आपण बघितलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक जे आपण बघितलं अजय याच्या बॅटमधनं 53 धावा आणि जिथून आपण बघू शकताय तर घनश्याम याच्या बॅटमधनं 5 चेंडूंमध्ये 5 षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर 4 स्पेलमध्ये मिस्टर संजय या गोलंदाजाला आपण बघताय यावेळेस फुल लागलेत असंच म्हणावं लागेल. षटकार आणि षटकारांची बोलीभाषा आणखी दोन महिन्यावर आहे, परंतु इथे षटकारांचा पाऊस मात्र पाळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 80 अंकांवर, 80 रन्स ऑन कार्ड. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, अफलातून फलंदाजी आणि खास करून प्रेक्षक रसिकांचं खूप मनोरंजन केलं जात आहे. कुठलाही संघ हरो, कुठलाही संघ जिंकू, परंतु आम्हाला षटकार बघायला मिळू दे याच पद्धतीने मात्र षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. उलटा चेंडू आहे परंतु कन्वर्ट करू शकले नाही आहेत. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केलं जाईल घनश्याम याला स्ट्राईकवर आणलं जाईल. काय आणखी एक रेकॉर्ड या मैदानावर, काय आणखी एक रेकॉर्ड शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळेल का, यावर आहे प्रश्नचिन्ह. आणि या चेंडूवर मात्र त्याचं उत्तर मिळणार आहे, कारण की लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार आलाय. 6वा येईल का आणि
स्कोर कार्ड आहे 87 अंकांवर. 7वा येईल का? मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूंमध्ये 40 धाब्यांची घनाघाती इनिंग. आणखी एक फास्टेस्ट हाफ सेंचुरी या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल का? आणि जो आपण बघू शकतायत हाय स्कोर सुद्धा मोडीत काढलाय. 91 धावा या तब्बली स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. काय फलंदाजी झाले, विचार विनिमय पूर्णपणे आपण बघू शकतायत. प्लान डिस्ट्रॉय केलाय फलंदाजाने. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव घेतले, एकच धावेवर यावेळेस समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 92 रन्स ऑन कार्ड. 92 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 हे कंप्लीट झालंय आणि अगदी आपण बघू शकता एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना 92 धावा लागल्या गेल्या. इथून धावसंख्या थांबवली जाईल. घेऊया एक ब्रेक नंतर मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर प्रेमराज स्वतः जे संघ मालक आहेत या संघाचे ते मात्र आलेत. प्रेमराजाने नेहमी स्लॉग ओव्हर हाताळले या स्पर्धेमध्ये, अगदी आपण बघू शकतायत. आणि ते पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर मध्ये आलेत. समोरचा फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंमध्ये 41 धावींची इनिंग. घनश्याम भोईर याच्या बॅटमधनं लगातार 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा कारनामा शिरगाव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये बघायला मिळालाय. ऑन साइडला खेळला गेला बॅटम बॅटच्या साह्याने. एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावीकरिता प्रयत्न असेल का? जोपर्यंत फेकी येईल स्ट्राईक एंडला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 93 अंकांवर 93 रन्स ऑन कार्ड, 94 रन्स ऑन कार्ड. 94 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी. मी म्हटलं होतं की जी सुरुवात केली होती जतीन याने, त्या सुरुवातीला कोणाला तरी कन्वर्ट करावं लागेल आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली घनश्याम भोईर याने. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा कारनामा. आणि तिथून आपण बघू शकतायत आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर बसत असताना यशोदया महाराजा संघ पॉइंटच्या रिझन मध्ये थोडंसं फंबल होतंय. जोपर्यंत फेकी येईल, थ्रो येईल, तत्पूर्वी या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा आपण बघू शकताय तर चेंडू हातामध्ये येत नाहीये, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवलंय. वैयक्तिक 45 धाबींवर खेळी करत असताना बघू शकतायत घनश्याम भोईर संघाची धावसंख्या नेऊन ठेवलंय बोर्डवर एकंदरीत 96 अंकांवर. 96 रन्स ऑन कार्ड, 96 धावा. 100 गाठली जाईल नो डाऊट, कारण की या खेळपट्टीवर मोठमोठ्या धावसंख्या होताना आपण बघितल्यात. कारण की अगेन्स्ट द रन ऑफ प्ले हवेच्या बरोबर खेळत असताना मात्र गोलंदाजाची कुठेतरी कसोटी लागली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रेमराज, काय कौतुक करावं लागेल. आपण बघू शकतायत एक धाव घेतले, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 97 रन्स ऑन कार्ड. चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 97 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत असताना प्रेमराज याचं कौतुक करावं लागेल. स्लॉग ओव्हर मध्ये शांत ठेवलंय दोन्ही फलंदाजाला. यावेळेस डाऊन द लेग आहे, थोडीशी दिशा भरकटली जाते. धाव घेण्याकरिता फोर्स केलं गेलंय. 1+1 वाईटचा इशारा आलाय. 2 महत्वपूर्ण धावा आणि 2 महत्वपूर्ण धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 99 अंकांवर. काय जबरदस्त फलंदाजी बागफुटला आतापर्यंत दिसत होता यशोदया महाराज, कारण की कॉम्बिनेशन सापडलं नव्हतं. या स्पर्धेच्या माध्यमातून 52 धावा हे त्यांच्याच नावावर लो स्कोर आहेत, परंतु या संघाने काय कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 99 धावा या स्कोर कार्डवर लावल्यात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फटका, मिस टायमिंग झालाय. अगदी चांगली गोलंदाजी. मी अगोदरच कौतुक केलं होतं प्रेमराजाचं, जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे. अगदी स्लॉग ओव्हर मध्ये स्वतःला गोलंदाजी करिता पुढे आणलं, परंतु जोपर्यंत मात्र आपण बघू शकतात विकास, अतुल आणि त्यानंतर विकास, संजय याची गोलंदाजी त्या पद्धतीने राहिली नाही. म्हणूनच प्रेमराजाला थोडंसं पुढे येणं गरजेची गोष्ट आहे. सिच्युएशन नुसार गोलंदाजी करणं सुद्धा आणि हा गेम प्लॅन आखणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. यावेळेस
6च्या साह्याने आपण बघू शकताय तर 100 सुद्धा क्रॉस झाले. काय फलंदाजी झाले. बॉडी लाईनला यावेळेस चेंडू आदळला गेलाय. अगदी आपण बघू शकताय तर हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न नव्हता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, लेग बाईटचा इशारा आलाय. एक धाव मिळतंय एकेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड 106, 106 धावा या तब्बल. काय फलंदाजी राहिले आणि या संपूर्ण फलंदाजीमध्ये जी भागीदारी होती तब्बल आपण बघू शकता. जतीनची सुरुवात, हर्षद याने सुद्धा स्लॉग हिटिंग केली, तदनंतर प्रीतम याची सुरेख साथ आणि घनश्याम याने पूर्णपणे तोडफोडीचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये आणि संघाला नेऊन ठेवलं 106. बाकी आहे बोलणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून या पण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे बोलूयात. नुकताच ज्यांचं आगमन झालं गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील यांचं आपण भव्य स्वागत या ठिकाणी करणार आहोत. आणि या स्वागत करण्याकरिता मी विनंती करेन डॉक्टर पांडुरंगजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण गोड व्यक्तिमत्व महेशजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकतात 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य ज्या व्यक्तिमत्वाकडनं लाभलं असे गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकतायत. महेशजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अगदी आपण बघू शकताय तर माईची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक आपण बघू शकताय सुंदर मोमेंटो ज्यामध्ये लिहिलं गेले शिरगाव प्रीमियर लीग 2024 हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच महेशजी पाटील, आपण खूप चांगलं योगदान या स्पर्धेकरिता. म्हणून मी म्हटलं की स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कोणाचा नाही कोणाचा तरी मोलाचा हातभार आहे आणि त्यामध्ये महेशजी पाटील यांचा सुद्धा हातभार लागलाय. थँक्यू सो मच. घेऊया एक बनवायला सुंदर आणि शानदार पर्व. सध्या धावसंख्या 107 सर्वाधिक हायस्ट स्कोर सध्या उभारला गेलेला आहे. परंतु समोर जतीन पुन्हा त्या मैदानावरती रेडी.
पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात मैदानावरती केली गेलेली आहे. स्वाग से करेंगे सबका स्वागत. प्रताप यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. आपण एखादा मूवी बघण्यासाठी जातो, मूवी बघण्यासाठी तिथे सांगतात की पहिला पार्ट जेवढा महत्त्वाचा असतो ना, दुसरा पार्ट आणखीन महत्त्वाचा असतो. तिथे भरपूर काही गोष्टी असतात, ऍक्शन, रिॲक्शन, धमाका, अगदी ते डिशुम वाली कहाणी असते. पॉपकॉर्न खाओ फिर से आ जाओ. मैदानावरती आता पुन्हा तर तेच चित्र असणार आहे. मैदानावरती होणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक प्रताप एक असा खेळाडू नाही की ज्याच्या बॅटला जर बॉल लागला तर तो सीमारेषेच्या बाहेर जाणार. आणि कधी तो जर मैदानावरती जर चालला ना, मग आणखीन गोष्टीची चर्चा तिथे रंगणार आहेत. पण घनश्याम भोईर यांचं ते पहिलं अर्धशतक आपण खास करून पाहिलं त्या मागील मॅचमध्ये, तेही महत्त्वाचं त्या इनिंगमधलं, खास करून याच इनिंगमध्ये ते आपण अर्धशतक पाहिलेलं आहेत. जतीन पाटील बंड्या लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आता अंपास व्हाईट बॉलचा कॉल करतात जगदीश भोईर सर. सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी गावातील आपण पंचांच्या माध्यमातून त्यांना सध्याच्या घडीला पाहतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 11 धाबा. मानव सिरीजची बायसिकल यावर्षी कोणाच्या नावी जाईल, मानव सिरीजची ही बायसिकल कोण घेऊन जाणार, खास करून कूलर देखील आहेत जे अंडर 21 21 वर्षाच्या खेळाडूंसाठी मात्र विशेषतः आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धाबा धावफलकावरती 11, गोलंदाज मैदानावरती जतीन. पुढे आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉल अडवतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मला. थोडंसं संयमी ठेवतायत, कारण की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ना, ती प्रत्येक गोष्ट आक्रमण करून नाही चालत. काही गोष्टीवरती तुम्हाला संयम बाळगायचा आहे. संयमाने जर चाललं ना, मग आणखीन काही गोष्टी चांगल्या घडणार. आणि क्रिकेटचा खेळही आहे जिथे प्रत्येक आक्रमकता गोष्ट नाही दाखवून चालत, तिथेही तुम्हाला संयम दाखवायचा आहे. संयम जर दाखवला ना, मग क्रिकेटमध्ये यशस्वी होणार. दोन गोष्टी होत्या, एक तर खास करून डायरेक्ट हिटची संधी होती पण नाही केलं का, तर माहीत आहेत इतकी मोठी धावसंख्या आहेत, मग डायरेक्ट हिटचा फायदा मैदानावरती नाही करायचा, थोडंसं कंट्रोल ठेवायचा आहे आणि ते करताना पाहायला मिळाले. जतीन पाटील बंड्या पुन्हा रेडी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला, दूर गेलाय का, दूर तर नाही गेला, परंतु घनश्याम भोईर यांच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. विकेट मिळाली. फलंदाज दीपक मैदानाच्या बाहेर जातील. दीपक नाही बॅटिंग करू शकले आजच्या मॅच मध्ये आणि ते मात्र शून्यावरती बाद. गॉम. आता मैदानावरती सर्व काय आता डावपेच सुरू आहेत. म्हणजे यशोदा जो आपण कसं करून महाराजचा जो संघ सध्याच्या घडीला पाहतायत, ज्याचे ते टीम ऑनर म्हणून आपण ज्यांना पायलट करायचं आणि हेमंतदादा असतील, त्याच्यानंतर आपण परत चारुदत्तजी सापणे साहेब असतील आणि त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर साऱ्या गोष्टी खास करून त्या डगआउटमध्येही सुरू आहेत. भरपूर जण त्या यशोदा महाराजच्या डगआउटमध्येही बसलेले आहेत. ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि तिथून म्हणजे त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये डू ऑर डाय मॅचमध्ये जिथून पुढे आला ना, तिथून कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स वाढला गेलाय आणि तो मात्र या मॅचमध्ये दिसलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून विमान स्पोर्टचा जो संघ आहे तो वाट पाहतोय त्यांच्यासोबत कोण खेळणार. विभाग स्पोर्टचा संघ वाट पाहतो त्यांच्यासोबत कोण खेळणार. शेवटची मॅच ती. जतीन पाटील बंड्या पुन्हा त्या मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेट. चांगला बॉल पाहिला मला, चांगला बॉल, थोडासा आत येणारा बॉल, वळण घेतलं, हातभर वळण नाही घेतलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. हर्षद यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावत असताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू मैदानावरती असणार आहेत. धावा फलकावरती भावेश आम्हाला सांगतायत धावसंख्या आहेत 12 नाही, ती 12ची तुम्हाला 22 करायची होती पहिल्या ओव्हरमध्ये, पण तुम्ही 12 केलेल्या आहेत. त्यामुळे जतीन पाटील बंड्या आता थोडंसं मोकळा श्वासही अगदी घेतलायत. आपली मेहनत देखील मैदानावरती 100% एफर्ट हे मैदानावरती देण्याचा प्रयत्न करतायत. लास्ट बॉल. हवेमध्ये खेळला फटका, झेलची संधी. आज बॅटिंग झाली, गोलंदाजी झाली आणि आता फिल्डिंग मध्ये देखील घनश्याम भोईर यांच्याच दिशेने चेंडू निघून जातोय. आणखीन एक विकेट मिळाली. फलंदाज बाद. विकेटचा
संपूर्ण शिरगाव प्रीमियर लीग जर पाहिले तर ऑक्शन देखील ऑक्शन खूप चांगल्या प्रकारे पार पडलं. मला तर वाटतं की सिटी बार तिथेच ते ऑक्शन झालं होतं. सिटीच्या अगदी त्या तिथून ते ऑक्शन झालं. तिथून ऑक्शन केल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर ही देखील संकल्पना स्पर्धेमध्ये आखली गेली. प्रत्येक खेळाडूंसाठी विशेषतः आपण पाहिलं तर प्रत्येक टीमसाठी एक वेगळा मंडप जो उभारला गेला, जो स्टँड उभारला गेला आहे, त्याच्यामध्ये जागा देखील दिली गेल्या आहेत ती प्रत्येक संघाला बसण्यासाठी. ही देखील विशेषतः महत्त्वाची बात आपल्याला पाहायला मिळतात. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आहेत. युवा तरुण खेळाडूंना आज खास करून जे कूलर ठेवले गेले आहेत, म्हणजे उद्या कोणीतरी जाता जाता सांगेल की या स्पर्धेमध्ये आम्हाला कूलर मिळालं होतं, कोणीतरी सांगेल आम्हाला सायकल मिळाली होती. याही गोष्टीची चर्चा रंगणार आहेत. परंतु उद्याच्या दिवसामध्ये ओहो, घनश्याम भोईर यांचा बरोबर समोर हाताळलेला बॉल लेग बिफोरच्या माध्यमातून मैदानावरती विकेट मिळेल. प्रताप यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. लेग बिफोर, फलंदाज बाद, गॉन. चेतनकीने आपले सरचे स्वागत आहे. आणि सध्या लेग बिफोरच्या माध्यमातून विकेटही गेल्यात. बरोबर समोर थोडं साधण्याचा प्रयत्न झाला. तिथून म्हणून म्हटलं ना की घनश्याम आता ये श्याम किसके नाम. आता सध्या मैदानावरती तो प्रश्न पडलेला आहे. पण बॅटिंग झाली, बॉलिंग झाली, आता मैदानावरती क्षेत्ररक्षणही पाहिलं, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आले आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला. म्हणजे कॉन्फिडन्स आहे. कुछ करने का तो अलग ही करने का, अपनी झलक सबसे अलग हे मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न सध्या होतोय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 12 आणि 12 आता विकेट मैदानावरती आहेत. तर रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट गेलेले आहेत. रेग्युलरली इंटरव्हल ज्याप्रमाणे आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. चला नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. स्वतः प्रेमराज या ठिकाणी दाखल होत आहेत. उद्या बरोबर या मैदानावरती पहिला मॅच जो होणार आहे तो कश्वी 11 वर्सेस श्री गणेश ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये पहिला मॅच आहे तो बरोबर ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. 8:45 ला तुम्हाला मैदानावरती रिपोर्टिंग करायचे. तिथे टॉस केला जाईल. दुसरा मॅच असेल क्वालिटी बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल भोईर ब्रदर्स, याच्यामध्ये दुसरा मॅच होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल आहे ते तुम्हाला अगदी माहीतच आहे. गोलंदाज घनश्याम पुन्हा मात्र खेळायचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळला गेला. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे आले, बॉलला अडवलं, फेकी केली. त्या ठिकाणी मात्र यशस्वीरित्या पुन्हा फेकी पाहायला मिळाली. कॉन्फिडन्स वाढलाय आणि कॉन्फिडन्स वाढण्याचं कारण काय आहे मैदानावरती जो आता खेळ आहे ना तो खेळ थोडा पुढे जाताना पाहायला मिळालाय. आणि तो कॉन्फिडन्स मैदानावरती वाढत असताना धावफलकावरती धावा आहेत 13. धावसंख्या 13. ओव्हर द विकेटने घनश्याम. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंड संजय त्या ठिकाणी मात्र बीट होताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती पुन्हा हाताळला गेला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आतापर्यंत रोखल्या गेलेल्या आहेत. पण संजय यांच्याकडे क्षमता आहेत. आता जवळपास ते मोठं आव्हान आहेत. पण मोठ्या आव्हानाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची असेल तर मोठे इरादे तुम्हाला आधी ठेवणं गरजेचं होतं की जिथून तुम्ही मैदानावरती बॅटिंग करणार. संजय रेड्डी आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळाला. त्यांनी लेन देखील ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळली गेली. घनश्याम भोईर यांच्या माध्यमातून या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले मैदानावरती जवळपास 4 बॉल फेकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शेष आहे. लेन चांगली, लाईन चांगली, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या सुरुवातीला उभारली. एक चांगली इनिंग मात्र घनश्याम भोईर यांनी पेश केली. अर्धशतकी खेळी आणि त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स मात्र अगदी तो हाय लेवलचाच पाहायला मिळाला. हवेमध्ये खेळ आणखीन एक विकेट जाऊ शकत आहेत. पुन्हा मैदानावरती विकेट मिळालेली आहे. फलंदाज बाद म्हणून मी म्हटलं रेग्युलरली इंटरव्हल मध्ये मैदानावरती विकेट मिळालेले आहे. फलंदाज संजय कनेरा. बॅक टू दी पॅव्हिलियन, गॉन. पण पाहिलं तर आता मैदानावरती खेळ आहे तो खेळ बहारलेला खेळ पाहायला मिळाला.
शिरगाव प्रीमियर लीग SPL चं आपण पाहिलं तरी आयोजन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. प्रत्येकाची मेहनत आहे, अगदी खूप सारी मेहनत आपल्याला खास करून या ठिकाणी पाहायला मिळाली. DBN लाईव्हच्या वतीने संपूर्ण स्पर्धेचं मात्र प्रक्षेपण केलं जात आहे. एडिटरच्या भूमिकेमध्ये हर्षल मांगेला आपण पाहतात. त्याच्यानंतर स्कोरर खास करून आपण डिजिटल स्कोरर म्हणून सध्याच्या घडीला आपण सागर पवार यांना पाहतात आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण रोहित चौधरी यांना देखील पाहू शकतायत. त्यांची देखील एक विशेष आठवण राहिलेली आहे या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आता व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. धावफलकावरती धावाय संघाची 14 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. गोलंदाजी मार्क्सवरती घनश्याम भोईर यांना आपण पाहता. शेवटचा बॉल या ठिकाणी शेष आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळाले होते. अतुल मैदानावरती दाखल झाल्यात. अतुलचा फटका मैदानावरती मिस्ट्रामिक स्ट्रोक. जतीन पाटील बंड्या यांच्या हातामध्ये विकेट आणि या ठिकाणी पाहिलं तर या षटकामध्ये घनश्यामनं 3 विकेट घेतलेल्या आहेत, कॅचही घेतलेल्या आहेत, अर्धशतकी ठोकलेल्या आहेत. म्हणजे अष्टपैलू कामगिरी कशी असायला हवी ती या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला घनश्याम भोईर यांची पाहायला मिळालेली आहेत. फलंदाज बाद होत आहेत, एक संगीतही येत आहेत. त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने येऊया. दाखल होत असताना पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये प्रीतम यांचा खेळ आपण पाहिलात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता आणि ते प्रीतम मैदानावरती दाखल झालेले आहेत. पण समोर जर पाहिलं तर प्रेमराज आहेत. प्रीतम वर्सेस प्रेमराज असा मॅच रंगीला त्या मैदानावरती. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे जिग्नेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला अडवतायत. शॉट फाईन लेग मध्ये अडवत असताना एक धाव मात्र या ठिकाणी मिळतात आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिलं धावफलकावरती 15 रन. पुढचा मॅच विवान स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विजय संघ असणार आहेत. त्यामुळे ते दोन्ही संघ रेडी राहणार आहेत. वॉर्मअप दोन्ही संघ मात्र आपल्याला पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतील. लगेचच त्यांचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आता व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र पुन्हा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर जाऊन पोहोचते ती मात्र 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं या ठिकाणी हाताळला गेलेला बॉल व्हाईट बॉल. कानमंत्र देण्याचा प्रयत्न आता पाठीमागून जतीन पाटील बंड्या करतायत. प्रीतम पुन्हा मैदानावरती रेडी. षटकातील पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी. प्रीतमचा बॉल सहयोगसाठी, सहयोगने मात्र बॉलला भिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्षद मात्रे या ठिकाणी मात्र वेगाने चेंडूवरती बॉलला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि आता संत सावध थोडीशी धावगती आता मैदानावरती चालू लागले की काय असंच आता स्कोर कार्डवरती दिसत आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 17 धावा धावफलकावरती लगावल्यात. बॉलचा खेळ मैदानावरती आतापर्यंत प्रीतम यांच्या षटकातील विचार केला तर बॉल फेकून झालेत मैदानावरती 2, ज्यामध्ये एक एक्स्ट्रा बॉल होता, म्हणजे एकूण 3 बॉल फेकले होते. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक ओ हो या ठिकाणी करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही. मैदानावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भोईर होते आणि प्रेमना ही चुकी केलेली आहे, पण अशा चुकी मैदानावर तर नाही चालणार. याही गोष्टीची आता चर्चा तिथे रंगलेली आहे. पुढचा बॉल हवेमध्ये खेळला गेलेला फटका, पुढे आता मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे. चेंडू मात्र आता निघून जातो गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आता तिथून पुढे आता प्रेम चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवलं, फेकी आता छान झालेले आहेत. एका धाववरती आता मात्र समाधान सॅटिस्फाय व्हावं लागत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा मात्र वाढत असताना जाऊन पोहोचत ती मात्र 24च्या घरामध्ये. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती विचार केला, फेकून झाले 4. चार बॉलचा कस संपला गेला. धावा धावफलकावरती 24. पुढचा बॉल लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. लेंथ आता आपण पाहिले तर पुन्हा एकदा मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. अंपायर्स या ठिकाणी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाली. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. धावसंख्या धावफलकावरती 26.
26 धावा. पुढचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न, बॉल खेळला गेला, क्षेत्ररक्षक आदित्य त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न आदित्य गावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही गेला परंतु आदित्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच कॅरी नाही झाला परंतु बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. आता सर्वाधिक महत्त्वाची जिम्मेदारी देखील ती बाजू आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत 27 रन. पाठलाग करायचा होता मैदानावरती 107 धावेंचा. 107 रन या ठिकाणी पूर्ण करायच्या होत्या. धावफलकावरती आतापर्यंत 27. 80 ची गरज आहे. 13 बॉलमध्ये 80 ची गरज होती. आता आणखीन एक बॉल मायनस करावा लागेल. यानी की 12 बॉलचा खेळ राहिला आहे आणि 12 बॉलमध्ये 80 धावा पॉसिबल नाही आहे तिथे. 12-80चा मॅच मैदानावरती. पुन्हा संगीत ऐकूयात आणि पुन्हा या मॅचच्या दिशेने आपण येऊयात. चा मॅच आहे मैदानावरती सध्याच्या घडीला आणि 12 बॉल मध्ये 80 धावा मैदानावरती होतील. नाही होणार याची चर्चा तर ते रंगले गेलेले आहेत. चला 12-80चा मॅच आहे. लक्ष आता मोठं आहे, मोठं आणि अगदी मोठं, प्रत्येक मोठंच लक्षामध्ये देणार आहेत. गोलंदाज घनश्याम पुन्हा एकदा. ओ यावेळेचा बॉल वेगवान बॉल यष्टांच्या अगदी वरून बॉल जात असताना पाहायला मिळाला आणि किंचितसा बॉल खाली राहिला असता तर कदापि यशी देखील वाकवू शकले असते परंतु थोडंसं उचली घेतली बॉलने आणि यष्टांच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. 11 बॉलचा खेळ, 11 बॉलमध्ये 80 धावा अजूनही मैदानावरती करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच विवान स्पोर्ट्स वर्सेस या मॅचचा विजयी संघ त्याच्यामध्ये होईल मॅच. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आडव्या वाटीने चेंडूला खेळला गेला. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत चला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. 1 रन त्या ठिकाणी मात्र घेण्यामध्ये यशस्वी पाहायला मिळालेत. समीकरण आता मैदानावरती आहे 10 बॉल, 10 बॉलमध्ये 79 धावा अजून या मैदानावरती करायच्या आहेत. उद्या एकूण 4 संघ या मैदानावरती खेळतील. त्यामध्ये कश्वी 11 वर्सेस श्री गणेश ट्रान्सपोर्ट, क्वालिटी बॉईज आणि भोईर ब्रदर्स याच्यामध्ये मॅच रंगणार आहेत. 4ही दिग्गज संघ आहेत, 4ही चांगले संघ आहेत. त्याच्यामध्ये उद्या मॅचेस रंगणार आहेत. त्या मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर, 6 धावेंचा. बाकी आहे. घनश्याम भोईर पुन्हा मैदानावरती रेडी. चांगला बॉल, लगेचच कमबॅक केला सहयोग भोईर यांना मात्र अगदी बॅटमध्ये चेंडू मात्र नाही दिलात. हे देखील विशेष आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहेत. पाठलाग करायचा होता 107 रनचा मैदानावरती. टीम जिरडिया रायपाडा संघाला तो अगेन्स्ट होता टीम यशोदया महाराजचा संघ. आपण सध्याच्या घडीला पाहिलं. पुढचा बॉल घनश्याम. मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु ताकद पाहायला मिळाली. धनंजय यांच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जाईल. आणखीन एक विकेट घनश्याम भोईर यांच्या माध्यमातून मात्र मिळाली गेली आहेत आणि 4था धक्का घनश्याम भोईरनं यावेळी मैदानावरती दिलाय. फलंदाज बाद गॉन. तर जवळपास घनश्याम भोईर यांचे ते 5 विकेटचा हॉलही कंप्लीट होईल. 5 विकेटही घेऊ शकतात आणि 50 धावा देखील एका मॅच मध्ये केलेल्या आहेत. याही गोष्टी मैदानावरती होऊ शकणार आहेत. 4 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत पण 4ही महत्वाच्या आहेत. 4 ज्या विकेट घनश्याम भोईर यांनी आतापर्यंत 2 षटकांच्या स्पेल मध्ये घेतलेल्या आहेत त्या टीम यशोदया महाराज संघासाठी नाही आता महत्वाच्याही ठरलेल्या आहेत. पुन्हा मैदानावरती बॅट्समॅन दाखल झाला. दर्पण
उलटच बॉल गॅप मध्ये खेळला, बिटवीन द गॅप खेळलाय. दर्पण पदार्पण करत असताना दर्पण ठोकलाय. घनश्याम भोईर यांच्या विरुद्ध ठोकलेला बिटवीन द गॅप निघालेला चौकार. चौकार ठोकला, पण आता दर्पण काय करेल माहिती का, डीमेन लाईव्हला जाईल, स्क्रीन रेकॉर्डिंग काढेल आणि रोज टाकेल, रोज स्टेटस टाकेल. आता चौकार भेटलाय त्याला, पण दर्पण आता असलाय, दर्पणला पण माहित आहे की आता स्क्रीन रेकॉर्डिंग भेटणार आहे. चौकार आता तो खास करून स्टेटसला, प्रत्येकाने दर्पणचा स्टेटस पाहू नये, तो स्टेटसला टाकणार आहे ते व्हिडिओ. शेवटचे 6 बॉल आता मैदानावरती असतात. धनंजय भोईर यांना सध्याच्या घडीला आपण पाहतायत. मॅन फ्रॉम खंदारपाडा, वाघोबा खंदारपाडा या संघासाठी मात्र आपण ज्यांना क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहेत ते सध्या मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूला जयदुर्गा रायपाडासाठी खेळताना क्रिकेट पाहिलेलं आहेत ते प्रेमनाथ. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र प्रेमराजसाठी चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल का, तर डेफिनेटली निघून जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढचा बॉल पुण्याच्या मैदानावरती रेडी. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुण्याचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी हर्षद चेंडूवरती येतात. हर्षद कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद, आणखीन एक धक्का लागला टीम जयदुर्गा रायपाडा संघाला. फलंदाज या ठिकाणी प्रेमराज गॉन. फ्रेम मध्ये जास्तीत जास्त खेळाडू नाही दिसले, पण यशोदा महाराजचे जतीन दिसले, त्याच्यानंतर धनंजय दिसले, हर्षद दिसले, घनश्याम दिसले आणि प्रीतम दिसले. म्हणजे हे 5 असे खेळाडू आहेत ना, ते नेहमी दिसले या मैदानामध्ये, या संपूर्ण टीम मध्ये. अभेमध्ये खेळलाय चेंडू, पुन्हा त्या गॅपमध्ये निघून जाईल का. क्षेत्ररक्षक हर्षद त्या ठिकाणी बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, फरक नाही पडणार. आणि बॅटर मैदानावरती आले स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार. स्वप्नील मला वाटतं की या गावचा एक कॉमेंटेटर पण आहे, त्याचे आपण ऐकलेलं आहे भरपूर वेळा. चौकार आलेला आहे मैदानावरती स्वप्नीलच्या बॅटमधून. संधी त्यांनाही मिळाली आहेत आज शिरगाव प्रीमियर लीग खेळण्याची. कडक बेधडक षटकार. आधी चौकार मला तर तेवढी ऍक्शन नाही पाहायला मिळाली, पण आता षटकार मला तर स्वप्नीलची चालण्याची ऍक्शन जर पाहिली तर एक वेगळीच होती, वेगळीच होती. त्या मूड मध्ये सध्या तो. जय, आपलं स्वागत. श्री गणेश ट्रान्सपोर्ट मध्ये खेळणार आहेत उद्या. आणखीन एक कडक स्ट्रोक खेळला, फटका. संघासाठी आता त्याने 3 बॉल मध्ये रन 16 केलेले आहेत. मॅच मध्ये काय होईल नाही माहित, पण स्वप्नील आता जे काही करतो ना ते खूप चांगलं करतोय. पुन्हा हॅट्रिक सिक्सर येईल का, आणि धनंजयच्या अगेन्स्ट करतोय. चला, हेही महत्वाचं आहे. हो, मिस्टामिंग स्ट्रोक झाला. आता संधी मैदानावरती मिळालेली आहेत फलंदाज बाद होण्याची, परंतु तू मेमे मैदानावरती चालू होतं, त्या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना आहे, तो सामना मैदानावरती आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळालेला आहे. मॅचला जिंकलाय टीम यशोदय महाराज संघानं. हा सामना आहे, तो सामना आपल्या भरपूर मोठ्या फरकानं नावी केलेला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो खेळाडू आहे ज्यानं मैदानावरती मिळवले 4 विकेट आणि बॅटिंग करत असताना त्याने अर्धशतकी खेळी केली. तो घनश्याम भोईर या मॅचचा हिरो आहे. घनश्याम भोईर, प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच. आपल्या पोटीप्लचे खेळाडू त्यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे, ते घनश्यामजी भोईर यांना दिले जाणार आहेत. चला, घनश्यामजी भोईर आणि कॅप्टन पण या. कॅप्टन यशोदय महाराज, चला कॅप्टन लगेच आहे, म्हणजे जेणेकरून वेळ होणार नाही. 5:30 वाजल्यात एक चांगला मॅच होऊ शकतोय, त्यामुळे या. चला या, कर्णधार यायचं.